एक सामान्य कुटुंबात जन्म घेऊन आपल्या संघर्षातून, अपयशातून आणि जिद्दीतून यशाचं शिखर गाठणाऱ्या व्यक्तीचं नाव अमिताभ बच्चन। 11 ऑक्टोबर 1942 उत्तर प्रदेशामधील इलाहाबाद येथे भारतातील सर्वात महान कलाकारांपैकी एकाचा जन्म झाला। त्यांचे वडील हरिवंश राय बच्चन हे एक प्रसिद्ध कवी होते। घरात साहित्यिक वातावरण होतं, पण अमिताभ यांचं स्वप्न वेगळं होतं। मोठ्या पडद्यावर झळकायचं, लांब उंची आणि भारी आवाज हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं। पण याच गोष्टीमुळे सुरुवातीला त्यांना अनेकदा नकार मिळाले। फिल्मी दुनियेत पाय रोवणं कठीण झालं, पण त्यांनी हार मानली नाही। 1969 मध्ये 7 हिंदुस्तानी या चित्रपटामधून त्यांनी पदार्पण केले। 1973 साली त्यांना जंजीर या चित्रपटातून खऱ्या अर्थाने ओळख मिळाली आणि त्यांना अँग्री यंग मॅन म्हणायला लागले। दीवार, शोले, अमर अकबर अँथनी एकापेक्षा एक हिट चित्रपट देत त्यांनी आपली जागा पक्की केली। जया यांच्यासोबत प्रेम आणि नंतर त्यांचा विवाह झाला। एकीकडे जया तर दुसरीकडे रेखा या त्रिकोणावर अनेक चर्चा रंगल्या, पण अमिताभ यांनी कधीच खाजगी गोष्टींची बाजारात वाच्यता केली नाही। 1984 साली त्यांनी राजकारणात प्रवेश केला, पण तिथं त्यांना मोठा अपयश मिळालं। त्यांनी पुन्हा अभिनयाकडे वळण्याचा निर्णय घेतला। 1999 मध्ये अमिताभ बच्चन पूर्णपणे आर्थिक संकटात सापडले होते। त्यांच्याकडे ना काम होतं ना पैसा, 90 कोटींचं कर्ज फेडायचं होतं। अमिताभ यांनी आपला जुना मित्र यश चोप्राकडे मदतीसाठी धाव घेतली। यशजींनी त्यांना मोहब्बतेमध्ये संधी दिली आणि पुन्हा एकदा शहंशाह परतला। कोण बनेगा करोडपती या टीव्ही शो मुळे त्यांची लोकप्रियता घराघरात पोहोचली। आज अमिताभ बच्चन हे फक्त अभिनेता नाही, तर एक संस्था आहे। त्यांचा आवाज, व्यक्तिमत्व आणि शिस्त यामुळे ते लाखोंना प्रेरणा देतात। त्यांचा प्रवास म्हणजे अपयशाकडून यशाकडे नेणारा रस्ता, जिथं मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास असतो। आपल्यालाही आयुष्यात संघर्षांना सामोरं जावं लागतं, पण जर अमिताभ बच्चन यांसारखी जिद्द असेल तर कोणतेही स्वप्न अशक्य नाही। तर मित्रांनो, तुमच्या आवडतीचा अमिताभ बच्चन यांचा चित्रपट कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।